अगदी ढाबा स्टाईल मक्याची भाजी आज बनवलेली आहे। पावसाळा म्हटलं की अगदी फ्रेश मका हा बाजारात विकत मिळतो। तर बरेच मक्याचे पदार्थ आपण बनवत असतो, तर त्यातच आज मी मक्याची भाजी बनवलेली आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज मी बनवणार आहे मक्याची भाजी। त्यासाठी एक मका मी सोलून घेतलेला आहे आणि जी ग्रेव्ही बनवणार आहोत त्यासाठी मी इथे काजू घेतलेले आहे। जर तुमच्याकडे मगज बी असेल तर मगज बी आणि काजू 1 ते 1.5 तास पाण्यामध्ये भिजवून घ्या। आणि मगज बी जर नसेल तर काजू थोडे जास्त प्रमाणात घ्या ग्रेव्हीसाठी। तर या पद्धतीने एकदम फाईन पेस्ट मी बनवून घेतलेली आहे काजूची। आता आपण इथे कढईमध्ये बटर घालून यात आता जो मका आहे तो भाजून घेणार आहोत। तर एक मोठा चमचा मी बटर घेतलेला आहे आणि त्यात हे मका जे आहे ते एकदम छान असे भाजून घ्यायचे आहे, म्हणजे हे भाजीमध्ये खाताना एकदम छान क्रंची असे लागतात। तर मका भाजून घेतल्यानंतर ते काढून घेतले आणि त्यातच आता आपण फोडणी करून घेणार आहोत। त्यासाठी 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलं, 1 चमचा जिरं टाकून घेतलं आणि 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत। तर ते लालसर होस्तर चांगले परतून घ्यायचे आहेत। कांदा चांगला परतून झाला की 2 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ही पेस्ट देखील एकदम चांगली अशी परतून घ्यायची आहे। ही भाजी करायला अगदी सोपी आहे पण खायला इतकी छान लागते, एकदम रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी बनते आणि एकदम झटपट होणारी ही भाजी आहे। आता यात आहे ना मी एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला। तुम्हाला जर हवं असेल तर टोमॅटोची प्युरी देखील तुम्ही टाकू शकता। तर इथे थोडंसं पाणी घालून मी एक 5-6 मिनटं टोमॅटो चांगला शिजू देणार आहे आणि 5-6 मिनटांनंतर झाकण काढून पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। कांदा टोमॅटो चांगला मिक्स करून घेतला। आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे, 1 चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकलेले आहे। तर हे सर्व मसाले टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे। सगळे मसाले एकत्र करून झाले की आपल्याला यात जी काजूची पेस्ट आपण केलेली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि आवडीनुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार यात पाणी ॲड करून घ्या। तर एकदम छान दाटसर अशी ही ग्रेव्ही तयार होते आणि एकदम क्रीमी असं टेक्स्चर येतं ह्या ग्रेव्हीला। तर लागेल तसं पाणी यात ॲड करून घेतलं आणि यामध्ये आता जे भाजलेले कॉर्न होते ते सर्व यात टाकून घेतले। बटरमध्ये कॉर्न भाजून घेतल्यामुळे त्याची एक वेगळीच चव या भाजीला येते। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। भाजी व्यवस्थित अशी एकत्र करून घ्यायची आहे आणि 5-6 मिनटं व्यवस्थित अशी वाफवून घ्यायची आहे। भाजी व्यवस्थित अशी वाफवून घेतली की त्यात आता 1 चमचाभर एवढी कसुरी मेथी आपण घालून घेणार आहोत। तर कसुरी मेथी ही हातावर अशी व्यवस्थित क्रश करून घ्यायची आणि भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे, यामुळे भाजीचा स्वाद अजून वाढतो। तर इथे मी 1 चीज क्यूब घेतलेला आहे। तुमच्याकडे जर पनीर असेल तर पनीर देखील या पद्धतीने असं किसून घालू शकता। इथे मी चीज क्यूब होतं माझ्याकडे, ते असं किसून घालते। तर खूप छान अशी टेस्ट येते ह्या भाजीला आणि किती छान दिसते तुम्ही बघू शकता। तर चीज क्यूब घातल्यानंतर भाजी व्यवस्थित अशी एकत्र करून घ्यायची आहे आणि आपला हा कॉर्न बटर मसाला इथे तयार झालेला आहे। एकदम झटपट होणारी आणि एकदम सोप्या पद्धतीने अशी ही भाजी बनते। तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।